बिळातून बाहेर आल्याच्या नंतर, आणि त्यामुळं मला असं वाटतंय की कोणत्याच परिस्थितीमध्ये जरंगेला भीक घालण्याची गरज नाही. आणि जरंगेच्या सोबत तुम्हाला सांगतो कोणी सुद्धा जरंगेच्या साथीला जाईल अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून जरंगे हा मराठा समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहिलेला नसून जरंगे हा केवळ एक, तुम्हाला सांगतो, एक टूल आहे, एक टूल आहे, एक टूल आहे. गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे तुम्ही. दोन मुद्दे त्याच्यात. एक तर तुम्ही असं म्हणतात की मराठा मुख्यमंत्री झाला नाही, मराठा इतर मुख्यमंत्री झाल्यामुळे हा वाद घालतो. दुसरं म्हणजे की तुम्ही थेट म्हटलेलं आहात की मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि उदय सामंत यांना भेटल्यानंतरच तो बिळात आला. हा थेट आरोप मानायचा का? नाही, तुम्हाला एकेकानं उत्तर देतो. सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा तर मी शेतकऱ्यांचा उपस्थित केलेला आहे. त्या मुद्द्याला बगल जाता कामा नाही. आता ऐका, नाही बघा, ऐका, तुम्हाला ऐकावं लागेल. दुसरा मुद्दा जो मी बोललो, एक लक्षात ठेवा, आमच्याकडे गुराखी साहित्यातला माणूस आहे मी, बरं का. आमच्याकडे परड पडल्यासारखा, काय पडलास म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही जर ऐकलं असेल तर, परड पडल्यासारखा. अरे काय बिळात होतास रे बाबा, बिळातून बाहेर निघालास. जरंगे हा कुठं होता आतापर्यंत? जरंगे हा मध्येच होता. जरंगे बाहेर कधी निघाला? आमचे उदय भेटल्याच्या नंतर निघाला. उदय भेटल्याच्या नंतर प्रश्न तर विचारले जातील ना. प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही? हिंदुस्थानी नागरिक आहे की नाही? ह्या विद्यमान सरकारच्या बाबतीमध्ये आमचे कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचं नेतृत्व करतो, आम्ही विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतो. आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही कटोरा घेऊन राजकारणाची भीक मागायला किंवा कोणीतरी विधान परिषदेची कटोरा घेऊन उभं राहून कटोरात काहीतरी पडल्याच्या नंतर बोलणारे नाहीत आम्ही. हमको जरूरत नहीं है पॉलिटिकल पोस्ट की, इसलिए हम डंके की चोट पे बोल सकते हैं. म्हणून म्हणतो की जरंगे हा बिळवातून बाहेर निघाला ना, वळवळ 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 कधी करायला लागला? उदय भेटून आल्याच्या नंतरच करायला लागला. सन्मान्य उदय माझे मित्र आहेत, मंत्री असल्या म्हणून काय झाले? प्रश्न विचारले जातील, काय चर्चा झाली ती सांगावं लागेल. आणि त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे, जरंगे माननीय मुख्यमंत्री महोदयांवर हाणून पाडून बोलतो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, राजकीय पक्षाचे मुख्यमंत्री नसतात. पंतप्रधान महोदय हे देशाचे पंतप्रधान असतात, राजकीय पक्षाचे नसतात. हाणून पाडून बोलण्यामागचं कारण काय? मुख्यमंत्री महोदयांनी एक काल घोषणा केली, कांद्याच्या बाबतीत घोषणा केली, कांद्याच्या भावाच्या बाबतीत घोषणा केली, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बैठक झाली काल. हे सगळं चालू असताना कायदाच नको, कास्क्रुटिनीचा कायदाच नको, हे ज्या प्रकारचं वर्तन आहे, ते वर्तनाच्या आधारे एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीच आता उदयला पाठवावं आणि जरंगेला सांगावं, स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स. थेट म्हणतोय मी एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला की नाही आवर्त घ्यावं. मी काय म्हणतो, एकनाथ शिंदे साहेब खूप मोठे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांची क्रेडिबिलिटी लय मोठी आहे. आता जरंगे सारखे वळवळ करणारे जे असतात ते काहीतरी कुणाच्या तरी सावलीत जाऊन काहीतरी करत असतात. एकनाथ शिंदे साहेबांच्या सावलीचा फायदा घेऊन, म्हणजेच उदयच्या भेटीचा फायदा घेऊन हे जरंगे जर वळवळ करत असेल आणि कायदा बाह्य करा म्हणत असेल, आमचं म्हणणं काय लक्षात ठेवा तुम्ही, आंदोलन कशासाठी आहे? आंदोलन कास्ट स्क्रुटिनी कमिटीच नको म्हणल्यासारखी आहे. मला सांगा, उद्या जर कोणी म्हणलं की नाही मला डायरेक्ट IAS करून टाका, चालेल का? ती पद्धती आहे, पद्धतीच नाकारायची. ताबडतोब आणि अर्जंट फक्त भेटी होऊ शकतात. ताबडतोब आणि अर्जंट फक्त बॉक्समधले वजे दिले जाऊ शकतात, बॉक्समधलं ओझं दिलं जाऊ शकतंय, बॉक्समधलं ओझं दिलं जाऊ शकतंय. आमच्या उदयला माहित आहे बॉक्सचं ओझं. या सगळ्या दिवशी तुम्ही उदयचं नाव अनेक वेळा घेतलात आणि जो आरोप शिवसेनेवर मागच्या अनेक दिवसांपासून खोक्याचा होता, आता त्याला तुम्ही एक नवीन नाही बॉक्स आणि हे बघा, समीकरण मला माझ्या उदयकडून आंब्याचा बॉक्स आलेला नाही. मला येईलच, नाही आलं तर मी रत्नागिरीला जाईल आणि उदयनं नाही ऐकलं तर मी उदयच्या घरी जाईल, पण मी आंबे मात्र उदयचे खाऊन राहील. क्यों जयश्री? आंबे तर उदयचे खाऊन राहणारच. नहीं छोडूंगा उदय.
अरे उदयला काही विचारायचं ठेवा. पण सर तुम्ही म्हणाला की उदय सामंतांना बॉक्सचं वजन माहिती आहे, तर कोणत्या अनुषंगाने आंब्याच्या बॉक्सचं वजन की आंब्याच्या. खोक्याचं- हे पहा, मी तुम्हाला असं काही बोललो नाही, तुम्ही चुकीचे अर्थ काढत आहात. आणि तुम्हाला सांगतो, मी फक्त बॉक्स आंब्याचे असतात, मी खोक्या. मग माझा मित्र आहे, मी काय करावं ते तुम्ही ठरवणार का? ओके बोके माहित नाही. ओके बोके माहित नाही आम्हाला. आंबे- मला खोके वगैरे माहित नाही, मला बॉक्स आंब्याचे माहित आहेत, कारण सीझन आंब्याचा आहे. तुम्ही आंब्यांच्या बॉक्सबद्दल बोलताना पैशांचे सिंबल केलं ना असं हाताने. नाही, ते काय आमचा जुना हिशोब आहे, माझा उदयचा जुना हिशोब आहे. उदयचा माझा मित्र आहे ना. बघा, उदय माझा कौटुंबिक मित्र आहे का जयश्री, बरोबर ना. आणि आय रिस्पेक्ट फुल फॅमिली. म्हणजे उदयची जी माननीय उदय जे सामंत आहेत, ते मंत्री आहेत, त्यांची पूर्ण फॅमिलीचा मी आदर राखतो. खूप चांगली फॅमिली आहे. आणि काही गोष्टी ज्या असतात, जे म्हणजे सिम्बॉलिक सांगून सुचवायच्या असतात, त्याच्यामुळे आंबे म्हणजे आंबे जयश्री आहे ना यार. तर या सगळ्या गोष्टी सिम्बॉलिक समजवण्याचा प्रयत्न आहे की आज मनोज जरंगे एखाद्या म्हणजे प्रश्न नसताना प्रश्न निर्माण करून एखाद्या क्लीन इमेज असलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांवर जर बोलू शकत असेल, तर उद्या कुणीतरी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांवर सुद्धा कोणी बोलेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, राजकारणाच्या अपरिपक्वतेच्या आहेत. आणि त्याच्यामुळे जरंगेसारख्या टूलला जवळ करण्यात येऊ नये. आणि जरंगेला जर आता मराठा भवानीच, मी आज जी पत्रकार परिषदेत सांगितले, हे मुद्दे एवढे बोलके आहेत. आता म्हणजे सांगा, न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ते लोकायुक्त झाल्याच्या नंतर जरंगेच्या कामासाठी पाठवलं जाऊ शकते का? साध्या साध्या गोष्टी आहेत, समजण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याला आज मुद्दे सुद्धा काढता आले नाही. ते सगळे रेतीवाले एकत्र झाले आणि रेतीवाल्याने जे सांगलं ते बोलून गेलं, रेतीवाल्यानं सांगलं ते बोलून गेलं, रेतीवाल्यानं सांगलं ते बोलून गेलं. आगामी काळामध्ये मी आज तुमच्या माध्यमातून एक घोषणा करत आहे, आगामी काळामध्ये परभणी, जालना, बीड हे जे आणि लातूर हे जे 4 जिल्हे आहेत, या 4 जिल्ह्यामध्ये विहिरींच्या बाबतीमध्ये किती शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत, त्याचा जो एकूण डाटा आहे, तो डाटा आम्ही एकत्र करत आहोत. शेतकरी प्रश्नावर आम्हाला काम करायचं आहे. शेतकरी प्रश्नावर आम्ही काम करणार आहोत. शेतकरी शेतमजूर ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि त्यातले त्यात अल्पभूधारक शेतकरी. आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या आठवड्यामध्येच आम्ही माननीय मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहोत. अनेक विषय आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी समजतील. साधावरती साहेब, म्हणजे आता मनोज जरांगे पाटील यांचा आका बदललाय असं थोडक्यात तुम्हाला सांगायचंय? नाही, मला तर ते आका काका कळत नाही. कारण तुम्ही कायम सांगायचे यापूर्वी की मनोज जरांगे पाटील यांचा आका बारामतीत बसले, असं कायम नाही, मी आका कधीच बोललो नाही. आका काका आणि ते मी काय ते बोका तसे काय माझे शब्द नसतात. मी एवढंच सांगतो की मनोज जरंगे हा कधी सुद्धा वैचारिकदृष्ट्या शुद्ध व्यक्ती नाही. मनोज जरंगेला शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, विद्यार्थी याच्याशी घेणं देणं नाही. मनोज जरंगे हा टूल आहे, पॉलिटिकल टूल आहे. आणि त्या पुढे जाऊन मनोज जरंगे हा जे काही करतो तो फीडेड पद्धतीनं करतो. आणि ही आजची त्याची जी पत्रकार परिषद, आजची जी घोषणा होती, ती कम्प्लिटली फीडेड होती. त्याच्यामुळं लोक त्याच्या म्हणण्याला कोणी लक्ष देणार नाही. तुम्ही जे म्हणताय की पॉलिटिकल टूल आहेत किंवा ते फीड आहेत, तर ते कुणाचे पॉलिटिकल टूल आहे, त्यांना कोण फीड करताय? तुम्ही आरोप करताना तुम्ही उदय सामंतांचं नाव घेताय. माझा उदय सांगेल ना, त्यांना प्रश्न विचारा ना. सक्षम आहे माझा मित्र उदय, एकदम सक्षम आहे. तुम्ही काय सांगणार? माझं काहीतरी त्यांना विचारायला ठेवणार की नाही. फडणवीसांवरती देखील आरोप केलेला आहे. त्यासोबतच गॅजेट जे देत आहेत ते देखील थांबवण्यात आलेले आहेत. आणि सरसकट ज्या गॅजेटनुसार आहे ते प्रमाणपत्र वितरित करण्यात यावं अशी पुन्हा एकदा मागणी केलेली आहे. सरकारकडून जे प्रमाणपत्र आहेत वितरित करतायत त्याला कुठेतरी थांबवण्यात आलेले आहेत असा देखील आरोप केला आहे. मंदिरातली शिरणी अशी डायरेक्ट थेट वाटण्याचा अधिकार आहे. मंदिरातली शिरणी थेट वाटण्याचा अधिकार आहे. जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी ही कास्ट स्क्रुटिनी कमिटीला त्यांच्या दिलेल्या जे 4 वेगवेगळ्या कमिट्या असतात. एक कमिटी असते विजिलन्स कमिटी, दुसरी असली रिसर्च ऑफिसर, तिसरी असते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी. हे आणि उपजिल्हा ॲडिशनल कलेक्टर त्याचे प्रमुख असतात. ह्या कमिटीला बाजूला सारून उद्या जरंगे म्हणाल की ग्रामसेवक म्हणजे गावातल्या कोतवालालाच प्रमाणपत्र द्यायला सांगा, असं चालत नसते. त्याच्यामुळं जरंगेचे जेवढे लाड करता येतील कायदेशीरदृष्ट्या ते केले असतील. परंतु जरंगे आता कायदा बाह्य जर म्हणाल, उद्या भारताचं संविधानच नको म्हणाल, तर ते
असं होऊ शकेल का? कारण कास्ट स्क्रुटिनी कमिटी संविधानातून ओरिजिनेट झालेली आहे. कास्ट स्क्रुटिनी हे रिझर्वेशनमधून ओरिजिनेट झालेली आहे. त्या कास्ट स्क्रुटिनी कमिटीला बेदखल करता येत नाही. आंदोलकांचे सरसकट गुन्हे देखील मागे करण्याचं सरकारने सांगितलं होतं, परंतु ते देखील झालेलं नाहीये. बघा, बसेस जाळल्या असतील, लोकांना मारहाण झालेली असेल, पोलीस भावांना मारहाण झालेली असेल, पोलीस महिलांना मारहाण झालेली असेल, मी तुम्हाला सांगतो कुणीच पोलिसांना झालेली मारहाणीचे गुन्हे वापस घेऊ शकत नाही. कुणीच आमच्या लालपरी एसटी महामंडळातल्या जाळल्याचे गुन्हे वापस घेऊ शकत नाही. कुणीच फिजिकल व्हायलन्सच्या बाबतीतले गुन्हे वापस घेऊ शकत नाही. हा कायदा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सहानी विरुद्ध भारत सरकार ह्या केसमधून आपण वाचून घ्यावा. तशा प्रकारचे अधिकार गृह विभागाला नाहीत. तशा प्रकारचे अधिकार स्वतः न्यायालयाला सुद्धा नाहीत. न्यायालयामध्ये बिफोर ट्रायल कुणाला सुद्धा बाहेर काढता येणार नाही ह्या गुन्ह्यांमध्ये. कारण फिजिकल व्हायलन्स आहे, वर्दीला लागलेलं रक्त आहे. DYSP कुठं होते? अंतरवली सराटीमध्ये एक पत्रकार तुमच्याच माध्यमातला, त्या पत्रकारांनी त्या DYSPंना वाचवलं होतं. त्या मंदिर